नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश काळंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाला फटका। अवकाळीचा कांद्याला फटका, शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी। परळी वैद्यनाथ साखर कारखान्याचा लिलाव होणार। पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड सर्वोत्तम पर्याय। राज्यात अवकाळीचे संकट कायम। आता पाहूया सविस्तर बातम्या। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे। या दरम्यान जवळपास 1200 कोटींपेक्षा जास्त रकमेचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले। यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत। तर कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत, ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नियोजित कार्यक्रम धरले होते ते त्यांना आर्थिक अडचणीमुळे आता पुढे ढकलावे लागले, जसे की लग्न सोहळा। तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचे 1000हून अधिक विवाह सोहळा आर्थिक अडचणीमुळे होऊ शकले नाहीत, तर हे विवाह पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली। तर कांदा विक्रीतून ज्या शेतकऱ्यांना आर्थिक पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे या शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। अवकाळी पावसाचा सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कांदा पिकाला फटका बसला आहे। काढणीला आलेला कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। तसंच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा काही अंशी फटका बसला आहे। आधीच शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदीचा फटका बसला आहे आणि त्यात पुन्हा अवकाळीचा फटका, यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत। परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव येत्या 25 जानेवारीला होणार आहे। तर या कारखान्याचे अध्यक्ष भाजप नेते पंकजा मुंडे आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढल्या आहेत। कारखान्याकडे युनियन बँकेचे तब्बल 203 कोटी 69 लाख रुपयांचे थकीत कर्ज आहे। यामुळे बँकेने वसुलीसाठी कारखान्याला लिलाव होण्याची नोटीस बजावली आहे। या कारखान्याची स्थापना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली होती, त्यामुळे आता पंकजा मुंडे पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। तर कर्ज फेडीसाठी बँकेने कारखान्याला सातत्याने नोटीस बजावली होती, तरी कारखान्याकडून नोटीसला उत्तर देण्यात आलं नाही। यामुळे बँकेने आता कर्ज वसुलीसाठी कारखान्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे। तर बँकेने कारखान्याने संबंधित 23 नागरिकांना नोटीस बजावली होती, यात भाजप नेते पंकजा मुंडे यांचा देखील सहभाग होता। पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मनोगत पर्यावरणीय शाश्वत शिखर परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केले आहे। पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, माझी वसुंधरा अभियान, फिनिक्स फाउंडेशन संस्था, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शिखर परिषदेमध्ये 4 सत्रामध्ये पर्यावरण बदलाविषयीच्या समस्या, बांबू लागवड म्हणजे काय, बांबू लागवडीचे महत्त्व आणि वातावरण बदलामध्ये बांबू लागवडीचे महत्त्व या विषयावर चर्चासत्रे झाली। उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असला तरी राज्यातील थंडीचा कडाका कमी झाल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे। संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे, मात्र दुसरीकडे दक्षिण भारतातही पाऊस पडताना दिसत आहे। त्यातच आता राज्यात येत्या 48 तासात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। तर राज्यात गेल्या मागील 24 तासातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे काही पिकांचे नुकसान झाले। संपूर्ण देशभरातील वातावरणात बदल झाल्यामुळे देशात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आले। तर येत्या काही दिवसात पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील नागरिकांना थंडीच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळण्याचाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। तर मागील 24 तासात उत्तर भारतातील थंडीचा कडाका कायम असल्याचं पाहायला मिळालं। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरणच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कृषीबाबतचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या फेसबुक, शेअरच्या पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।